वाढदिवस असल्याने घरात आनंदी वातावरण. मित्रमैत्रिणींना घरी बोलवले. घरात सगळी तयारी झालेली. केक घेऊन येते म्हणून वडिलांसोबत ती घराबाहेर पडली. बेकरीतून केक घेऊन जाताना घर थोड्या अंतरावर असतानाच गाळाने तिच्यावर घाला घातला. 2 मोटरसायकलची धडक होऊन जळून जाणाऱ्या ट्रकखाली सापडल्याने ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 9 वाजता घडली. आपल्या मुलीचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती घरी कळताच जाट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. येथील मांजर साखर कारखान्याच्या परिसरातील जवाहर मंगळराम जाट हे CRF मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तिथेच ते व त्यांचे कुटुंब राहते. त्यांची मुलगी अनु जाट वय 14 ही येथील माउंट लिटल स्कूलमध्ये इयत्ता 8वी मध्ये शिकत होती. अनुचा शुक्रवारी वाढदिवस होता, त्यामुळे सकाळपासून तिच्या घरात आनंदाचे वातावरण होते. रात्रीच्या वेळी मित्रमैत्रिणींना बोलून केक कापत हा वाढदिवस साजरा केला जाणार होता. काही मित्रमैत्रिणी तिच्या घरी जमलेही होते. अनु केक घेऊन येण्यासाठी वडील जवाराम यांच्यासोबत मोटरसायकलवरून बसून घराच्या बाहेर पडली. येथील 5 नंबर चौकात तिने एका बेकरीतून केक घेतला. नंतर मांजरा कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ समोरून येणाऱ्या एका मोटरसायकलने जाट यांच्या मोटरसायकलला धडक दिली. यात अनु खाली पडली. त्याचवेळी उसाने भरलेला एक ट्रॅक्टर जवळून जात होता. या ट्रॅक्टरचे एक चाक तिच्या अंगावरून गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत अनुच्या घरी काहीच माहिती नव्हती. घरातून लवकर या सर्व वाट पाहत आहे असा फोन केल्यानंतर घरी हा प्रकार कळला. त्यानंतर जाट कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शासकीय रुग्णालयात तिच्यावर उतरणी तपासणी केल्यानंतर मृतदेह शनिवारी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर हे कुटुंबीय राजस्थानला गेले. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.